हरी संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे हरी तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे समजरण सरोजम सान्द्रणी लाभ लाभ जगननीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी मालकंद्रम गंजने नेत्रम सदवद वलात् विठ्ठलम चिंतयामि हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करादळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चरण चरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्या त्या वाटा मत दावया सुपटा शरण शरण एक नाथा शरण शरण एक नाथा शरण शरण एक नाथा शरण शरण एक नाथा पायी माथा ठेविला ठेविला पायी माथा ठेविला ठेविला शरण चरणचे एक नाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा दयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यार्थी गण जेते दुसरे चरण सरीवरून जेते नमस्कार ज्ञाता विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला भंग जगतवंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्यासमोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असं जगद्गुरु तुकोबराजच्या अभंगामध्ये माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसाला एक चेतावणी देतात, एक उपदेश करतात. बाबा हो, तुम्ही सत्संगती करायला शिका, सत्संगती करायला शिका. कारण सत्संगती जर जीवनामध्ये प्राप्त झाली तर माणसाचा काय बदल होतो, काय फायदा होतो या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबरा प्रगट करतात. विठाला विठाला अभंगाच्या पदाकडे ओळण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अभंगाचा भावार्थ संपलेला. आता थोडक्यात हवामानाचा अंदाज 2-3 दिवसामध्ये जास्तीत जास्त पाऊस येणार असल्यामुळे आपल्या माता भगिनींनी आपल्या घरातल्या कोरड्या पापड्या हायवेवर नेऊन ठेवाव्या, कारण त्या सुरक्षित राहतील. आपलं हे श्री क्षेत्र
तीर्थक्षेत्र महादेव मंदिर देवस्थान माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज सेवा संस्थान भोरवाडी या ठिकाणी चालत असलेला आमचा सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांडानिक भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद जमलेल्या सर्व गुंजन मंडळीचं सहकार्य शिवेचा योग तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे सेवा प्राप्त पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम टाळकऱ्यांचं प्रेम तळ्यातली खळ्यातली मळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी वयोवृद्ध मंडळी तरुण मंडळी सर्वांच्यात प्रयत्नाने चालत असलेला आमचा सप्ताह या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक कथाकार व भागवताचार्य हरिभक्त परायण कांताताई माईसाहेब महाराज सोनटक्के श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान भोरवाडी आणि या ठिकाणी सुंदर प्रकारे भागवत आमचे त्यांच्याच मुखारविंदा चालू आहे सरासरी महाशिवरात्रीपासून प्रत्येक ठिकाणी शिव महापुराण आहे असो आणि आमचे हरिभक्त परायण भजन सम्राट स्वर सम्राट तालमणी मृदंग महामेरू आमचे तवले महाराज हरिभक्त परायण आमचे घुले महाराज आणि विलास महाराज आणि पेटी मास्तर तुमचं नाव नंतर हां कीर्तन झाल्यावर घेऊ आपण पण चहा प्यायला बसू मग एकदाच गोखाना घालून सगळ्याचे नाव घेऊ हा गैनत भाऊ सोनटक्के बरं 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 आणि आपल्या दिदी ह्या दोन्ही आपल्या सतत महाराजांच्या बरोबर असतात हे आमच्या काल कार्यक्रम झाला की नाही सेवा झाली ना बरं 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 ठीक आहे काही हरकत नाही आपल्या मुलाचं आपल्या लेकराचं कौतुक आपण न करावं तर कुणी करावं या वयामध्ये काही काही मुलांना अजून शाळेत गेल्यानंतर त्यांना पहिलीचा धडा चित्तर जर काढलं तर त्याला नाव द्यावं लागतं हे काय काढलं म्हणून पण असं सुंदर प्रकारे आणि मृदंग महामेरू आमचे रोहित आपले बडे महाराज आणि माझ्याबरोबर महाराज आजचा हा कार्यक्रमाचा जो योग आहे थोडीशी अडचण भरपूर आली होती थोडीशी नाही भरपूर अडचण आली परंतु आमची वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पैठण गीता भवन मी ज्या संस्थेमधून फेटा बांधून बाहेर निघालो त्या संस्थेचे आमचे गुरुनाम गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज नवल आणि त्यांच्यानंतर आमचे हरिभक्त परायण बद्रीनाथजी महाराज नवल तात्या आणि त्यांचे उत्तराधिकारी आमचे हरिभक्त परायण मृदंग महामेरू तालमणी आमचे आता ते आमच्या चाव्या त्यांच्या हातात गेल्या आम्ही आता आमचे चैतन्य महाराज आणि मी सहज फोन केला म्हणलं महाराज आज जर अडचण आली काही हरकत नाही सगळे काम बाजूला ठेवून स्वतःची गाडी घेऊन मला इथपर्यंत त्यांनी पोचवलं त्यांचे आभार मानतो आणि चौकदार बाबा तुमचं नाव घेऊ का जर लागले हसाल घेतो काही हरकत नाही काही हरकत नाही लाजू नका घेतो मी घेतो खोलीत होते ते लाकडं चौकदार तिकडं मी इकडं बरोबर की नाही आणि यूट्यूब चॅनलवाले गर्दी कमी पण दर्दी मंडळी बरोबर की नाही गर्दी नाही पाहिजे दर्दी लोक पाहिजे असो हा जो अभंग निवडलेला अभंग जरा संत प्रकरणातला अभंग जरी ऐकायला नाही अभंग हे सोपा आहे सर्वांच्या पाठातला आहे आणि जगद्गुरु तुकोबार आजच्या अभंगामध्ये सत्संगतीचं महत्त्व पटवून सांगतात कारण वेळ जरा कमी वेळेचा अभाव आहे टाईम इज ओव्हर एका मिनिटात सांगतो मनुष्य जीवन एक असं आहे महाराज बरं का घुले बाबा मनुष्य जीवन म्हणजे असं आहे की मनुष्य जीवाला काही गोष्टी अत्यावश्यक आहेत काही गोष्टी अनावश्यक आहेत काही गोष्टी जीवनात अत्यंत गरज आहे काही गोष्टी जीवनात काहीच गरज नाही काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे काही गोष्टी नसल्याच पाहिजे हा एक नियम झाला कशाचा वारकरी संप्रदायाचा म्हणा शास्त्राचा म्हणा वेदाचा म्हणा पण काळ बदलल्यामुळे हे सगळं बदललं महाराज जे अत्यावश्यक आहे ते अनावश्यक बनलं जे अनावश्यक आहे ते अत्यावश्यक बनलं ज्याची अत्यंत गरज आहे त्याची गरज राहिली नाही ज्याची गरज नाही त्याची गरज वाटायला लागली जे पाहिजे आहे ते नको आहे वाटायला जे नको आहे ते पाहिजे वाटायला लागलं अर्थात समजा हे 3.5 हाताचं शरीर आहे किती 3.5 हाताचं बरोबर आहे ते उपरण्यावाले बाबा तुम्ही या इकडे हे इकडे या तुम्ही हे कोणी या इकडे पुढं मला एक माणूस जवळ लागत त्या शिवकर्मत नाही नाही तुम्हीच्या गुळ ठेवायला बस या इथं बस असं चांगलं जवळ या माहेर आणि हां गुळ घ्या तुमच्या जवळ
आणि घ्या आणून 2-3 खड्या आधी तुम्ही. मला मला मागितला तर द्या, आत्ताच नका देऊ बरं का. आणि माझा स्वभाव जरा चाबरा आहे बरं का, सगळ्याला माहिती. हां, आणि दृष्टांत काही कोणी अंगावर ओढून घेऊ नका, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो. हां, तुम्हीच होते का? मग बरे गाठ आमच्या बरोबर ध्यानात राहते. आम्हाला एकदा म्हशीला तळण महाराजाला खळत दाखिलं का बदलत होत. बरोबर. आणि बऱ्याच ठिकाणी आता काय मला ते स्वभाव आहे म्हणजे गुळावाल्याला समोर घ्यायचं, गुळावाला काही बोलायला लोक हसायचे ना. मी त्या दिवशी गेलो म्हणतो कीर्तनकार म्हणते गुळावाल्याला बरोबर कोणी गुळावालाच आहे ना, त्या कमिटीवाल्याला म्हणलं कोणी जे आहे ना म्हणजे तू हो नडताना कोणाला काही बोलतो मग कशाला तू ह्या पुढं कोणी बसेल म्हणजे. तर काही हरकत नाही. आता मी पहिल्यांदा लहान लहान पोरं ठेवायचं गुळ ठेवायला, पण आता मी बंद करून टाकले बरं का ते, कारण ते नाकात बोटं घालते त्याच्यामुळं तुमच्यासारखी घेतली म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही. त्याचं काय सांगता, हिवाळा दिवस असल्यामुळं. विढाला 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 विढाला. समजा हे 3.5 हाताचं शरीर आहे. किती? 3.5 हाताचं. पण ज्याच्या त्याच्या हाताने त्याचं बरं का. तुमच्या हाताने बाबाचं कसं काय बरं, आणि बाबाच्या हाताने तुमचं, ज्याच्या त्याच्या हाताने त्याचं शरीर 3.5 हाताचं. हे 3.5 हाताचे शरीर आपल्याला रजतमसत्व 3 गुणांना मिळालेलं आहे. कारण 3 गुणाचा स्वीकार केल्याशिवाय शरीरधारी होताच येत नाही. बरोबर आहे. मग हे शरीर आपल्याला मिळाल्यानंतर हे जिवंत ठेवण्यासाठी जेवण करणं अत्यावश्यक, अत्यंत गरजेचं आहे, आणि ते आपण केलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही. पण जेवण झाल्यानंतर बिडी म्हणा ना ओढलीच पाहिजे, काही गरजच नाही महाराज. गुले महाराज व्यसनाचा ना आपला काही संबंध आहे का? विनाकारण संबंध लावून घेतला ना, काही संबंधच नाही. त्या शेजारी त्या दिवशी मी जेवायला बसलो, माझ्या शेजारी एक माणूस बाटला, त्याच्या मांडी खाली बिड्या होत्या. मी म्हणलं हे काय आहे? ते म्हणे बिड्या. म्हणलं कशाला? हे जेवल्यावर पोट फुगत, आणि जे पेले नाही ते मेले काय? काही गरजच नाही. आमच्या घराच्या गच्चीवर मी दात घासीत होतो बरं का. आता ब्रश म्हणावं लागेल का? नाही, आता ब्रशच म्हण. दात घासायचं ते पहिलं होतं बरं गुले बाबा. पहिले सकाळी झोपेतून उठायचं, शेतात जायचं, दुसऱ्याच्या लिंबाचा शेंडा मोडायचा, दुसऱ्याच्या, आपल्या नाही दुसऱ्याच्या. नाही तर वीट घासायची, नाही तर कोळसा घासायचा, नाही तर सरळ राखेचा ढ्यापसा. बरोबर की नाही. आता ते नाही राहिलं. आता ब्रश घ्यायचा, त्याच्यावर कोलगेट ठेवायचं आणि चालून जायचं. चलो मच्छिंदर गोर काय आपलं. आमच्या घराच्या गच्चीवर मी ब्रश करत होतो आणि माणूस रोडवर 2 तास बसला. 2 तास मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. मी तोंड धुतलं, चहा घेतली, त्याच्याकडे गेलो. मी म्हणलं बाबा काय भानगड, तुम्ही 2 तासापासून बसली इथं, का बसली? ती मला म्हणे हे बाहेर जायचं. म्हणलं मग काम जाय ना. म्हणे बिडीच नाही. आता बिडीचा त्याचा काय संबंध आहे? काही गरज नाही. हे बघा तरुण मंडळी इथे नाही, पण मी सर्वांच्या पायाला हातून विनंती करतो, व्यसनापासून अलिप्त राहा, व्यसनाचा स्वीकार करू नका. व्यसनापासून माणसाच्या हानी आहेत महाराज. किती हानी सांगतो बरं का? 5. किती? कीर्तन झाल्यावर विचारेन ना, ध्यानात राहू द्या. हे म्हणते मी तुला चांगलं ओळखलेलं आहे, मी तुला भेटलो तरच विचारशील ना. आता तुला जर धूळ दिसून देईन तर मला बोला. किती हानी? 5. आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी आणि लौकिक हानी. पैशाचा नाच होतो, कुटुंबाचा नाच होतो, सामाजिकचा राहत नाही, लौकिकचा राहत नाही, शरीराचा सुद्धा. पण तरी सुद्धा गरजेचं बनलं की नाही ते. मग काही माणसाने म्हणले मग काय गरजेचं आहे, तर तो कोबर म्हणतात त्याला फक्त सत्संगती गरजेची आहे. ठीक आहे महाराज, काही हरकत नाही. महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं, आमच्या लक्षात बसलो. आम्ही कोटीचा व्यवहार करणारी माणसं आहे, साधी व्याख्या आहे. पण हे विचारण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलतो का? तुम्हीच आमच्याकडे आले. पण आम्ही तुम्हाला काही विचारलं होतं? तुम्हीच बोलायला लागले. बरं बोलले तर बोलले, मग आमच्या फायद्याचं का बोलले नाही? तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे तुमच्याकडे यंदा विहिरीचं पाणी टिकेल का, पाऊस कस काय झाला, कापूस एकरी काय ॲव्हरेज भेटला, ऊस एकरी किती टन भरला, हे विचारलं पाहिजे ना. मग हे विचारायचं नाही. तो कोबराच्या लक्षात आलं, तो कोबरा म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही. मीच तुमच्याकडे आलो, तुम्ही माझ्याकडे आले नव्हती. मीच तुम्हाला बोललो, तुम्ही मला बोलले नव्हते. पण मी तुमच्या फायद्याचं बोललो नाही. हे तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, पण हे आमच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही. कारण आम्हाला शास्त्र काय शिकवतंय? काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय
राहू नये आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. विढाला विढाला विढाला. काही गोष्टी नंबर एक पहिली गोष्ट नाही विचारलं तरी सांगायला. समजा एखादा माणूस आंधळा आहे, ओरिजिनल, डुप्लिकेट नाही. ओरिजिनल म्हणजे त्याला ढिप कसे ढिप. हा असं म्हणजे त्या दिवशी पाकवा द्यायला म्हणलं ढिप, ते म्हणलं टिपांग. ढिप दहा. बरोबर. हे दहाचे किती प्रकार आहे? दोन. एक अतीत दहा, एक अनागत दहा. अतीत दहा म्हणजे समजावून द्यायची आणि नंतर दहा टाकायची, त्याला म्हणतात अतीत दहा. आणि संपुढे आणि अलीकडच्या मात्रेला दहा टाकायची, त्याला काय म्हणतात? अनगत दहा. बरोबर आहे की नाही? हे मला काय एवढं कळत नाही बरं का. हे मला नाही कळत एवढं. हे मला काय नवऱ्यानं मारलं का पावसानं भिजलं काय सारखंच वाटतं. आता डुप्लिकेट नाही बरं का. डुप्लिकेट आंधळे नाथ बाबा शेष्टीला जमा होती. एक माणूस रोडवर बसला ना, ₹1000 ₹1000. मी गेलो त्या ताटात 50 पैसे टाकले. आली आली का? बरोबर ठीक आहे, काही नाही यार. आली. साऊंड सिस्टम नाही साऊंड सिस्टमला धन्यवाद बरं का, ताबडतोब म्हणजे ॲडजस्टमेंट केल्याबद्दल. नाही हे बघा, क्वांटिटीला नाही क्वालिटीला महत्त्व आहे नाही का. काही काही ठिकाणी डोक्यात केल्या मशनी राहते आणि ते पोरं पहिले शाळात पायपात नव्हते बोलत का. मी त्या दिवशी असं साऊंड सिस्टमवाल्याचं वर्णन केलं नाशिकला. म्हणलं काय तुमचे मॉनिटर, काय तुमचे स्पीकर. त्याला आनंद वाटला महाराज बरं बाबा. त्यांनी मला कीर्तन संपल्यावर ₹5000 दिली. ते तर मशीनच्या खाली मुटकं घातलं. काय चाललं होतं आपलं? होय बाबा. हां हां मी त्याच्या ताटात 50 पैसे टाकले. ते मला म्हणे, हो महाराज इकडे आहे. मला काय, मी ₹1000 म्हणतो, तुम्ही 50 पैसे टाकले. आणि मला तू तर आंधळा, तुला कसं काय दिसलं रे? ठेवून मी आंधळ्या जागेवर बसलेलो. मी मला मग आंधळा कुठे गेला? ते म्हणते तो पिक्चर पाहायला गेला. आहे का मेळ आहे कशाचा? ओरिजिनल आंधळाचा रोड ना चालला आणि त्याचा रस्ता हुकला आणि तो असं शेतातनं हा मग असं काहीतरी बोलायचं. म्हणजे मी बोलायला तुम्ही बोलता नाही तर तुम्हाला सुधारणा मला सुधारणा आहे की नाही. तो असा शेतातनं घुसला. आता समोर 9 परस विहीर आहे. किती? 9 परस. तुमच्याकडे परसच म्हणतात ना खोलीला. किती फुटाचा परस होतो? बरं तुम्ही 7 म्हणता, हे 7.5 म्हणते. मग तुमच्या दोघाचा राहू द्या 7.25 धरा. नाही मग आता त्याला काय करतो? हे म्हणतात ते नाही, काय ताण करून घेतला हो. 7 फूट धरा मोजण्यासाठी. 7 फुटाचा परस. आणि ती किती परस आहे? 9 परस. 7 9 आणि 9 7. अरे हे म्हणते ना, असंही बोलत ना असंही बोलत, आपल्या थोबडवर पाडायच्या मागे. समजा 7.5 जर म्हणलं 70 फूट विहीर आहे समजा ती, आणि अर्धी पाण्यानं भरलेली. आंधळा विहिरीच्या काठावर गेला. आता तो आंधळा विहिरीत पडला नाही अजून. पडणार. हा पडला म्हणजे कीर्तन संपलं. पडणार. पण त्याच्या बाजूला आपल्यासारखा डोळस उभा होता 20 फुटाच्या अंतरावर. आता तो याच्याकडे पाहत होता. आता भाऊ तुमचं काय म्हणत, त्याने याला सांगायला पाहिजे की न सांगायला पाहिजे? सांगायला पाहिजे. का बरं? नाही पण त्याने याला विचारलं का? नाही. हा तुमच्याकडून तुमचं उत्तर घ्यायचं बघा. त्यांनी नाही जरी विचारलं त्याला सांगणं गरजेचं, कारण तो आंधळाच आहे. तो विहिरीत पडणार आणि तो मरणार. भोले बाबा आपलं तसंच झालंय. आपलं सुद्धा तसंच झालेलं आहे. कबीरदास वर्णन करतात ना, कबीरा कहे जगंधांधी जैसी गाय, बछड़ा था तो मर गया वो, झूठी चाम चटाई. बरोबर. कबीरा कहे ये जग अंधा
हे जगंधा कबीरातले कबीरा कहे ये जग अंधा बछड़ा था तो मर गया झूठी काम चटाए कबीरा कहे कबीरा कहे कबीरा कहे कहे मला वा म्हणन मग मला झेंडू फुटायची बारी आली नाही का कबीरा कहे जग अंधा म्हणजे जग कस का आंधळ आंधी जैशी गाय आता गाय कशी आंधळी सांगतो एखाद्या शेतकऱ्याच्या गायीचं वासरू मारावं आणि तो काय करतो त्या वासराचं चांबड काढतो आणि त्याच्यात काय भरतो हा वा वा किती हुशार माणसं आहे त्याच्यात भुसा भरून त्याला शिवतो आणि गायीच्या समोर ठेवून देतो गाय चाटून दूध देते की नाही बाबा मग आता ते वासरू का चांबडा पण गाय जी दूध देते चांबड्याला देते की वासराला हा वासराला देते ना मग तिथं वासरू आहे का हा तसं आपलं आहे विठाला विठाला बुडत हे जनन येतो कळवळा मननिया येतो कळवळा मननिया बुडते जनान जटा जटा येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया बुडत हे जनेन जनान जटा वेडोळा बुडत हे जनेन वेडोळा जनान जटा वेडोळा हे जनेन येतो कळवळा मननिया येतो कळवळा मननिया बुडते जनान जटा वेडोळा येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया मनवनी येतो कळवळा हे जन बुडत हे न देख वेडोळा मनवनी येतो कळवळा राम हे मनवनी 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 येतो कळवळा बरोबर आहे की नाही? म्हणले महाराज पण तरी आम्हाला काही सांगू नका आम्ही तुमच्याकडे आणलो काय वेळ व्हायला घालता नाही 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 विचारलं तरी आणि काही गोष्टी विचारल्या तरी याची दुकान कोणी विचारली तर सांगू नका तुझं तू पाहून घे मला काय घेणे तुझी तुझी हानी त्यातून म्हणले महाराज पण कशाला विचार करता राव कशाला वेळ व्हायला घालता आम्ही तुम्हाला विचारलं नाही काही विनाकारण सांगत बसले मग चोकोबर म्हणतात तुम्हाला सत्संगती गरज नाही 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 ठीक आहे महाराज कधी कधी असं होतं आपण एखाद्या माणसाला चांगलं सांगायला गेलो त्याला ती वाईट वाटते बरोबर की नाही आणि हा नियमच आहे महाराज खरं बोलायला गेलं की लोकांना ते पटतच नाही काय सांगावं लट्टिके ते रुचे लट्टिके ते रुचे सात कवना ही न बचे लटके ते रुचे सात ही पोते लटके ते रुचे लटके ते रुचे लटके ते रुचे सात कवना ही न बचे लटके ते रुचे लटके ते रुचे सात कवना ही बजे लटके ते रुचे लटके ते रुचे लटके ते लटके ते लटके ते नाही मी तर सांगितलं गाणारे वाजवणारे गर्दी थोडी पाहिजे पण असं कारागीर हुशार असले कशी दांडी बशी ती नाही तर मग काही काही जण आमच्या दिंडीत काकडा म्हणते आपण झोपीतून ए यार काकड्यात टाइम झाला ना अरे वाचका ना का कांबळा पते माझे रांका
शब्द तर व्यवस्थित असो ना, स्वर नका नसा. पुन्हा म्हणते मग येडे वाकुडे गाईल परी तुझाच होईल. आपल्याला प्रमाण देते. इथं कुठं स्वर सांगितला कळतंय का काही? वेडे वाकुडे गाईल म्हणतात. गाईल वेडे वाकुडे असते तर गायलच नसतं ना. काय गायलं ज्ञानेश्वर महाराजांनी वावा. बरोबर की नाही? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग विठाला विठाला म्हणले महाराज चांगलं सांगायला गेलं की लोकांना पटतच नाही. काय सांगू महाराज? शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना विचारलं, मुलांना म्हणे काय उभा राहा. म्हणजे काय वय आणले घरी? म्हणे हो. पेन आणले? म्हणले हो. घ्या लिहून. म्हणले काय? ताजमहल तुळजापूरला आहे. एक पोरग म्हणलं राम हे पिलं काय? घ्या लिहून. म्हणले मी मारीन. श्यामी म्हणलं राम घे लिहून. कुठं टोले खातो? सगळे लिहून घेतं ताजमहल तुळजापूरला आहे. सगळे गेले ना आपापल्या वडिलाकडे कंप्लेंट केली. म्हणजे आम्हाला ते शिक्षक चुकी शिकवतात. काय चुकी शिकवत ते? म्हणले बा ताजमहल तुळजापूरला आहे. अरे ते म्हणले इथं खोटं आहे राव. दुसऱ्या दिवशी सगळ्याचे वडील उठले आणि गुरुजीकडे गेले. गुरुजी आमच्या पोराला चुकी शिकवलं. काय चुकी शिकवलं? काय म्हणले तुम्ही ताजमहल तुळजापूरला आहे? ते म्हणे हा म्हणलो. काय म्हणले? म्हणे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलितो. एकाने तोंड दाखिलं नाही. आज कशी सारे आले. त्याच्यातलं एक जण मला फी भरू राव, पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार नाही. तो पण परत पटत नाही. मग आता म्हणले कधी कधी असं जावं लागतं. म्हणले तुम्हाला सत्संगती नको, मग सुख पाहिजे का? सुख पाहिजे का? सुख कोणाला सुख नको. वर हात करा बरं. फक्त एखाद्याने वर हात करा. मला आज चांगलं वाटलं पाहिजे, उद्या खरूच झाली पाहिजे. मद लागी दुःख व्हावे आईचे कोणी भावे ना जीवे. कोणी भावे ना जीवे आईचे कोणी भावे ना जीवे. भावे आईचे कोणी भावे ना जीवे. कोणी भावे ना जीवे. मद लागी दुःख व्हावे असं कोणाला वाटतंय? नाही नाही. सगळ्याला काय पाहिजे? सुख. महाराज तू कोबर नुसता प्रश्नच विचारला सुख पाहिजे का? तर सगळ्यांनीच वर हात केले ना. ए टू झेड. ए टू झेड म्हणजे लहानापासून तर मुलापर्यंत. लहानापासून तर मुलापर्यंत. ते आपण एकदा काही बोलायला गेलो ते काही केलं हा म्हणायचं ते हात म्हणत. आमच्याकडे एक माणूस त्याच्याकडे आपण गेलो. तुमच्याकडे चालू राहू. वा 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 वा. तुमच्या गावाकडे गेलो तुम्ही काल. वा 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 वा. मला त्याच्यात तुमच्या 3 ट्राका गेल्या कांद्याच्या. वा 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 वा. मला त्याच्यात ती एक पलटी झाली 2-4 मेले. वा वा वा. मला ते मेले. लहानापासून तर मुलापर्यंत म्हणजे मुलापासून तर अगदी वयोवृद्धापर्यंत सर्वांनी वर हात केले ना. तो कोबरा नुसतं विचारला सुख पाहिजे. हा म्हणतो मला पाहिजे. तू म्हणतो मला पाहिजे. तू म्हणतो मला पाहिजे. तू म्हणतो मला पाहिजे. तो कोबराचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि तो कोबरा म्हणतात का रे मी तुम्हाला नुसतं विचारलं सुख पाहिजे का? तुम्ही सर्वांनी वर हात केले की नाही? म्हणले हो. याचा अर्थ तुम्हाला सुखाचा अनुभव आहे. कारण अनुभवाशिवाय अनुवाद होत नाही बरं का. अनुवाद कधी होतो? त्याचा अनुभव आहे. आयशा गोपिका त्या करीती अनुवाद म्हणजे त्यांना अनुभव होता म्हणून ते अनुवाद करत होते. आपल्यासारख्याने काय म्हणत? आपल्यासारखं हे हे लांगडा का लांगडा लांगडा का लांगडा. तुला काय माहिती? नाही. अनुभवाशिवाय अनुवाद करू नाही. तुम्हाला सफरचंद आवडतात का? हा आम्ही कुठून देऊ तुम्हाला? तुम्हाला मस्त आवडते पण मी आणू कुठून? मलाच पाहायला भेटले नाही. 1-2 आणले होते हे महाराजांना आणले. हे बघा मी तुमची चेष्टा करत नाही. तुमच्याकडून उत्तर घ्यायचं यांना सांगा. तुम्ही इथं सफरचंद आहेत का? नाही. पण तुम्ही का हो म्हणले? तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला त्याची चव माहीत आहे म्हणून तुम्ही हो म्हणले. म्हणजे तुम्हाला मी विचारलं सुख पाहिजे का? तुम्ही हो म्हणले. म्हणजे तुम्हाला सुखाचा अनुभव आहे. मग मी विचारलं म्हणून तुम्ही वर हात केले. मग मी न विचारण्याच्या अगोदर तुम्ही ते सुख मिळण्यासाठी काही प्रयत्न करून पाहिलेत का? लोक म्हणले लय केले. काय काय केले? लय केले. आपण केले काय काय म्हणजे काय काय म्हणजे काय? रातची लोकांचे बांध चारले काय केले? भेटलं का सुख? भेटलं? हा नाही भेटलं. बरं मग सुख आहे का नाही? हां
सुख आहे आणि भेटलं नाही आणि पळपळ चालू मग कसं काय भेटाना हे म्हणता असते तो ही चूक नाही मग ही घोड चूक आहे तो आहे पुढं बोल मी गुळावाल्याला बोलायला गेलो की लोक हसत असतील मला एक ठिकाणी असा गुळावाला घेतला आणि मी बोलायला लागून लोक लागले हसायला त्यांची बायको कीर्तन होती त्यांच्या बायकून त्याला फोन केला तिकडून यांच्याकडून उचलायचा तर स्पीकरच ऑन झालं मला ऐकू येतं त्यांची बायको काय म्हणते तिकडून त्याच्यापासून उठ ना इकडं बैठ ना तुला काय इकडे जागा सापडा ना की इकडं होय ना अवघड आहे मला अनुभव येत राहतात होय चोपदार भाऊ आहे का नाही अनुभव आले अंगात या जगात परदेशी त्या सिद्धेश्वरला बायको कीर्तन झालं ते चोपदार पाठीमाग होतं माय त्याला दातच नव्हती ते दुसरी दात बसली होती ते असं जोरानं हसलं ठसकलं जे दात त्याचे मायात अरे मी म्हणलं हे काय आहे ते हे आपले दात आहे मी म्हणलं एकच काय ते मला हसूच आवडणं म्हणलं मग माह्या डोक्यात तो हे दात पडले विठाला विठाला नाही ना महाराज काय चाललं होतं हां म्हणजे सुख तुम्हाला म्हणजे प्रयत्न करून पाहिले का भेटलं नाही मग सुख आहे आणि भेटलं नाही याचं उत्तर असं आहे की आपलं बस स्टँड चुकीचं आहे आपण चुकीच्या बस स्टँडवर गेलो महाराज अपेक्षित नावाचं एक पुस्तक होतं अपेक्षित आहे ना अपेक्षित अर्थ काय होतो त्या वर्गामध्ये त्या पुस्तकाची गरज आहे त्याला काय म्हणतात अपेक्षित बरोबर आहे की नाही मग ते अपेक्षित कोणत्या मार्केटला भेटतं तिथं जावं लागेल की नाही हां जी वस्तू आपल्याला पाहिजे ती कोणत्या मार्केटला भेटते घरून आणि बघा माणूस घरून जो विचार करून निघतो बाजाराला जाणारा माणूस सुद्धा शहाणा पाहिजे काही काही माणसं बाजाराला जाते पिशी घेऊन आधी टमाटे घेते आणि वरून वांगे आणि त्याच्यावर बटाटे आणि मग टरबूज त्यांच्या आकलीला जोड नाही विठाला विठाला महाराज काही माणसं काही असे भेटत जिथं पाणी नाही ती देऊन हाणायच्या लागी एका माणसाला पेढे खायची पेढे ते बुटावायला साताला गेला हे पावशेर पेढे द्या ते म्हणजे दोन निबर जोडे घ्या आपल्याकडे पेढे नाही जोडे कोणती वस्तू कुठे भेटत असते का महाराज मी त्या परभणीहून कीर्तन करून आलो त्या जालन्याच्या पलीकडून भोकरदन नाका आणि तिथं नगरपालिकेनं असं फोकस लावलेलं आहे असं उजेड तिथं आणि रात्री तिथं घरं नाही काही नाही तिथे एक मावशी रात्री 2 वाजता अशी चापत होती मी गाडी थांबवली म्हणलं मावशी काय पाहता ती मला काय म्हणे हे सुई म्हणलं इथं हारली म्हणे नाही म्हणलं मग ती म्हणे घरी हारली मग इथं कम पाहता म्हणे इथं लई उजाडे सुई कुठं आहे घरी सुई कुठं आहे सुई घरी आहे आणि पाती कुठं किती दिवसांनी सापडून आपल्या दोघाची राग झाली तरी सापडणार नाही हे म्हणतात ते तोही होती मला राहू ती नाहीच आहे तिथं सापडत कशी हो बाबा पूर्वी गावामध्ये तेल पाडण्यासाठी घाणे असायचे घाणी अजूनही काही ठिकाणी बोर्ड आहे बघ येथे शुद्ध घाण्याचे तेल मिळेल आता ते घाणे प्रदर्शनात ठेवावं लागणार आहे त्या घाण्याला एक बैल असायचा बरोबर नाही आणि त्या बैलाच्या पाठीमागे एक बैल असायचा हे म्हणतात ते कामून सणासुदीचा आडतिड बोलतोय बाबा त्या बैलाच्या बैल असायचं मग ते बरोबर की जाऊ द्या रसवंती पाहिली रसवंती रोडवरली मावशी दवाखाना नाही येत उगा घ्याने रसवंती पाहिली रोडवर आता त्या रसवंतीला जो बैल चालतो ना तो ऑटोमॅटिक चालत नाही आणला ढोरातून लगेच चालवतो तो नाही त्याच्याकडे एक टेक्नॉलॉजी असते कोणती त्या बैलाच्या मानेवर एक जूच राहतं मानेवर जूच म्हणते ना
अरे हे म्हणत असते तू काय लय दुबईचा आहे का काय, जसा ओळख माहिती नसल्यासारखाच करून राहिला भाऊ. जू आणि त्या ज्वाला एक 3 फुटाची काठी आणि त्याच्या पुढच्या टोकाला घासाची पिंडी, मानेवर जू ठेवायचं आणि 3 फुटाच्या अंतरावर ती घासाची पिंडी बांधून द्यायची. सकाळी एक 7ला ठोका दिला का संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काही बैल उभा राहत कोण. आणि मग मी बायला तर सांगतो ना, पण त्याला काय पेंडी भेटत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, जनयक मुक्ती यज्ञ नाही केला, जनयक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा किन पावला, हिंडता दिशा किन पावला, माया भेटेला जीव माझा, माया वेरीला जीव माझा, माझे त्वयित नेनाती कोणी, माझे त्वयित नेनाती कोणी रा, माझ्या सहित नेती कोणी, माझ्या सहित नेती कोणी, सर्व चुकाची आशा जन्म गेला, क्षणिक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाक्षीने पावला, माया व्यक्तीला जीव माझा, नी नी. 6च्या शेजारची पांढरी, तुम्ही जे बोट ठेवलं तिच्या शेजारची, तिच्या पलीकडची मधली द्वयीच्या मधली नाही, अलीकडची पांढरी, माया व्यक्तीला जीव माझा सा. हे म्हणतात ते तू पुढच्या वर्षी मी झाडवर बसून पेटी वाजीन, पण तू आहे आणि महाराज म्हातारे माणसं काही जेवढं आलं तेवढं वाजतात ते बिचारे आपले काही नाही. म्हणजे काही केला महाराज आपण गायला लागलो ते सारे स्वर वाजून बसले, कोणता राग आहे तो कळत नाही. मला एक ठिकाणी पेटी वाजायला कोण नव्हतं, मी पेटी वाजायला कोण आहे, पेटी हॅरो पण वाजणारच नाही. म्हणलं पेटी मग पुढे ते म्हणजे वाजणारा, ते म्हणजे त्या पलीकडे गावात राहतो. म्हणलं मी जातो त्याच्याकडे, मी म्हणलं आपलं कीर्तन राव संस्थेवर चालतं का, ते म्हणे पाखोत वाजायला कोणी, मी त्याला महाराजात नाव सांगू, ते म्हणे आपलं नाही जमत. म्हणलं काम त्याचा माखा टाकलेले 36चा आकडा आहे म्हणे, मला आपण 63 करून घेऊ चालतो. तिने आपलं जमतच नाही. मला का म्हणे त्याने मग 5 वर्ष झाली 5,000 रुपये घेतले मी. आज मी म्हणलं तो पैसा मा काय जमत देऊ, ते म्हणजे तू वाघ मारायचे काय. म्हणलं हा तुमचं नाव ऐकून राहा, तुम्ही गायचं तुम्हाला गायची सवय तुमच्यासाठी येतो, पण एक आपली आठ आहे म्हणजे पेटीवर तोंड इकडं पाखवतो जिकडं होतं. आम्ही म्हणलं तसं होत नाही, आपलं काय कामाची मतलब. मी आलो पेटीवर तोंड केलं इकडं पाखवतच केलं इकडं, आणि कीर्तन सुरू झालं त्या पेटीवर ध्यानात आलं मग याच्याकडे पैसे म्हणून त्या पेटीला स्वर असतं मग सारे ग म बदनीचा सारी ध प म ग रेचा सारे ग रे ग म ग म प म पद पद नि धनीचा. ते लेख सुरू केलं, माझे पैसे देतो का राजराज, माझे पैसे देतो का. ते मला नाही कळवलं पण पाखोत्या ध्यानात आलो. ते म्हणे अरे हे पैसे मागतो. त्यांनी सुरू केलं, माझे पैसे देतो का. लगेच पाखोत्यानं सुरू केलं, देन तर देन नाही तर नाही नाही देन, देन तर देन नाही तर नाही नाही देन. महाराज हे माय पुढे लक्ष देतोय म्हणजे पेटीवर म्हणजे माझे पैसे देतो का, पाखोत्या म्हणतो देन तर देन नाही तर. ते आम्हाला नाही कळलं पण एक ऐकायला एक वाघ्या होता. वाघ्याच्या लक्षात आलं, ते म्हणे पैसे मागत नाही म्हणतं, देईन तर देईन नाही तर. ते जे तू उभा राहिल त्याच्या पिशवीतून खंजिरी काढली, माझ्याकडे पाहून कसं करतो, डुबले 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 डुबले. विठाला 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 कशाचं सुख भेटलं महाराज, कशाचं. बरं आपल्याला जाऊ दे आता, वेळ जिथपर्यंत कीर्तन सांगितलं पण मला सांग, मला फोनवर बरं का तुम्ही किती वाजता कीर्तन संपायचं. अरे येतं म्हणता तू आत्ताच आहे रे, मग काही म्हणणं नाही, तू आता लय भंडीलं मला. बघा आपल्याला विठाला विठाला विठाला
महाराज प्रपंचातलं सुख कसं असतं सांगतो तुम्हाला. प्रपंचात आपल्याला खरंच सुख भेटतं का सुखाचा भास होतो बरं? तुमचं काय म्हणणं आहे? सुख भेटतं का सुखाचा भास होतो? भास कसा होतो तेही सांगतो. तुमचं गणित बरं आहे का? आपलं पोटापुरतं आपल्याला काय घेणं आहे? आपल्याला बाकी नको. सुटे दशक शतक शस्त्र दशस्त्र लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज खर्वनी खर्व शंकू महाशंकू ह्याची गरज नाही आपल्याला. एका माणसाला 4 मुलं आणि 200 एकर जमीन. एका एकर किती किती? 50. वा बरोबर. आणि एक जण शेतामध्ये आंब्याचं झाड वाट्याला आलो. तिले हुशार होते म्हणे. बाकीच्याला काय माहिती किती आंबे निघाले याला म्हणून. त्यांनी तो आंबा पाडायला लागला आणि तो उतारला. त्याला कायरे निघाले 220. किती? 220. ते असं हुशार होतं त्यांनी त्यातल्या 100 काढून घेतले. खाली किती राहिल्या? 120. 3 नंबरच्या हातात देऊन टाकले म्हणजे तुम्ही 3 जण वाटून घ्या. हां तो त्याचा चक्का भाऊ त्यांनी त्यातल्या 60 काढून घेतले. खाली किती राहिले? 60च राहिले. त्या गेल्या 2 नंबरच्या हातात. तो त्याचा चक्का भाऊ त्यांनी त्यातल्या 40 काढून घेतला. शेवटच्या हातात किती गेल्या? फक्त 20. महाराज कायऱ्यात पिकायला टाकले. आंबे तयार झाले आणि गल्लीत विकायला बसले. पण त्या दिवशी असे आंब्याचे भाव घसरले. 1 रुपयाला 11 आंबे विकायला लागले. पहिल्याकडे किती होत्या? 100. 11 मग 99. पैसे झाले 9 रुपये. आंबा राहिला 1. दुसऱ्याकडे 60. 11 5 55. पैसे झाले 5 रुपये. आंबे राहिले 5. तिसऱ्याकडे 40. 11 3 33. पैसे झाले 3 रुपये. आंबे राहिले 7. शेवटच्याकडे 20. 11 1 11. पैसे झाले 1 रुपये. आंबे राहिले 9. बरोबर आहे. तुम्ही फक्त हा म्हणा. आणि राहिलेले आंबे दुसऱ्या दिवशी गल्लीत विकायला बसले. पण त्या दिवशी आंब्याचे भाव वाढले. 1 रुपयाला 1 आंबा विकायला लागला. पहिल्याकडे आंबा राहिला होता 1. पैसे झाले ते 9 रुपये. 1 रुपयाचे 1 आणि पहिले 9 किती झाले? 1 रुपयाचं 1 आणि पहिले 9 किती झाले? 10. दुसरीकडे 11 5 55 पैसे झाले 5 रुपये आंबे 5 रुपयाचे 5 आणि पहिले 5 किती झाले? 10. तिसरीकडे 11 3 33 पैसे झाले 3 रुपये आंबे 7. 7 रुपयाचे 7 आणि पहिले 3 किती झाले? 10. शेवटच्याकडे 11 1 11 पैसे झाले 1 रुपये आंबे होते 9. 9 रुपयाचे 9 पहिले 1 किती झाले? 10. कोणाचा फायदा झाला? कशाचा फायदा? मार पहिल्या दिवशी लहान रडवतो दुसऱ्या दिवशी मोठा रडवतो. नाशिवंत सुख नाही संसारात रे. दराची माती आटे दरात रे. नाशिवंत सुख नाही संसारात रे. दराची माती आटे दरात दरात. बरोबर. कशाचं सुख भेटते? हे कबीर पंचित आहे बरं का. हे हरीशे कोई नाही बाडा दिवाने किंवा गपला तुम्ही बाडा. ते झाले मस्त त्याला तर संसाराला देह सारा. अंतकाळी जायाचे कोण कशाचं सुख भेटलं महाराज. म्हणले महाराज मग तुम्ही सांगा ना सुखाचा पत्ता जर माहीत असला तर. तो कोबर म्हणतात तुम्हाला पाहिजे का? पण म्हणले हो. तुम्ही कुठेच जाऊ नका फक्त माझ्या भगवंताकडे जा. सुखरूप आहेसा तुझा कोण माझ्या पांडुरंगा. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंग किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे न हरी सोना किंवा सर्व सुखाचे आगर तो हा उभा विठेवर किंवा सुखाला गिकारीची तळमाळ अरे तू पंढरीची जाये करे मग तू अवघाची सुखरूप होशी. जन्मोजन्मीचे दुःख विसरती एकारीची तळमाळ मग तू पंढरीची जाये करे मग तू अवघाची सुखरूप होशी. जन्मोजन्मीचे दुःख विसरती सुखाला गिकारीची तळमाळ तरी तू पंढरीची जाय. एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होचे राम. जन्मोजन्मीचे दुःख विसराची दुःख विसराची राम. म्हणून तू जाय पंढरीची. म्हणले महाराज तुम्ही आम्हाला भोळ्या माणसाला फसवलं राव. म्हणले का? तुम्ही म्हणले सुख पाहिजे का? आम्हाला वाटलं तुमच्याकडेच आहे. आम्ही लगेच आलो आणि तुम्ही म्हणता सुख कुठे? आता देवाजवळ. आता आमचा देवाचा परिचय होईल आणि देव आत्ता जरी गेला तर आपल्याला कळणार आहे का? आत्ता इथून आपल्याला काय देवाचं ज्ञान आहे?
अहो आपण तर माणसं आहे महाराज, आपल्याला काय देव कळतो महाराज, पण देव कोणाला कळाला हो? वेदा नाही कळला अंत पार जाता, कानडा कानडा राम कानडा 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 राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा वेदा नाही कळला हो, कळला अंत पार जाता, अंत पार जाता राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, पंढरीचा. राजा पंढरीचा. नाही महाराज कसलंही हे बघा कार्यक्रम महाराज, वस्तुस्थिती अशी आहे की थोडीशी कार्यक्रमाची खूप धावपळ आहे सध्या, आवाजही पार गेले नाही का, पण कसं आहे प्रेमाचे संबंध आहे. नाही तर वास्तविक पाहता ताईला माहिती आहे, म्हणजे आमचे तवले महाराजाला माहिती आहे, 2-2 कार्यक्रम. पण कधी कधी कसं असतं महाराज, आखाड्यात कोणी खेळतं, नांगटीत बी तयारी पाहिजे माणसाची. क्या बात है, वा महाराज वा. नाही का आमचे जगन्नाथ बाबा सांगायचे 5,000 असले तरी तेच सांगायचं, 500 असले तरी तेच सांगायचं, 50 असले तरी तेच सांगायचं, 5 असले तरी तेच सांगायचं. त्याला म्हणा महाराज आपण वारकरी माणसं आहे नाही का. अजून वासकरांच्या फडावर महाराज आत्ताशी माईक आलाय, अजून माईक नव्हता तिथे. मी 2 कीर्तन केले वासकरांच्या फडावर, माईक नाही, लाईट नाही, टेंब्यावर, आणि कंबर एकदा तिथे गेल्या गेल्या कंबर बांधायचं, आणि भारोडाचं प्रमाण आलं नाही पाहिजे. नाही भारोडाचं प्रमाण आलं की जागेवर फेटा काढून घेतात. आणि पुंडलिकावर हरी विठ्ठलच म्हणायचं, ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं नाही, पुढंच नाही म्हणायचं. ते 2 कीर्तन झाले, ते पुढच्या वर्षी ते म्हणे तारीख लिहून घ्या. म्हणलं राजीनामा विकास काय म्हणलं, ज्ञानदेव तुकाराम आपल्या तोंडाला येतात ना. चला जाते कसं आहे, असं याची गाणारी माणसं असली का, नाही तर मग गायला काय मग किती काय भेटत. फक्त मी सांगतो तुम्हाला, आपल्याला फक्त बेसुरी नाही पाहिजे. क्या बात है. बेसुरी ते गच बसत नाही. जेवायला बसले का रावाना रावाना, म्या म्हणलं बोल रे कुंभकर्णा, तो म्हणतो राज्य गंभीर केले, मी म्हणलं करो दे केले, तर तुझ्या काय बापाचे केले. स्वरात म्हणणाऱ्या माणसाला बेसुरी आलं पाहिजे. बेसुरीला स्वरात नाही येत, पण स्वरातल्या माणसाला बेसुरी आलं पाहिजे. विठाला विठाला परापछाती मध्यम वैखरी 4 वाण्या खुंटाला वेद 4 वेद जाणू गेला पुढे मौनावाला. अरे देव वेदाला कळलं ना, आम्हाला काय कळणार आहे. म्हणले ठीक आहे, तुम्हाला देव कळत नाही, काही हरकत नाही. भाऊ तुमचं गाव कोणतं आहे? हेच आहे ना, आधार कार्ड कुठं, आणि आनंद झेरॉक्स काढून तुम्हाला पगार सुरू करतो. मग तर म्हणते तू इथं थांब, मी झेरॉक्स काढून आत थांबतो, अजिबात हालू नको इथून. मला हे म्हणायचं, तुमचं गाव भौरवाडी आणि माझं गाव पैठण. तुमचा माझ्याकडे फोन नंबर आहे का? बरं माझा तुमच्याकडे नाही. बरं तुमची माझी कधी गाठ भेट, कधी फोनवर चॅटिंग नाही, फोनच नंबरच नाही तर चॅटिंगचं काय संबंध आला. मग मला सांगा, आपलं बोलणं नाही, बसणं नाही, गाठ नाही, भेट नाही, तुम्ही तुमचं गाव सोडायचं नाही, मी माझं गाव सोडायचं नाही, किती दिवसांनी ओळख होईन आपली? वा, राईट उत्तर दिलं, होणार नाही. मग माणसं जर माणसाला भेटल्याशिवाय ओळख होत नाही, तर देवाची ओळख काय घरी बसून येईल का? त्याला काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल? आपुला तू एक देव करुणी गावा, आपुला तू एक देव करुणी, आपुला तू एक
आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विना जेव्हा तो कोण रे तेव्हा घेतो त्या स्पीडमध्ये म्हणलो ना इतक्या गडबडीचं म्हणतो तुम्ही माय माग म्हणतात तुम्ही माग म्हणणार माणूस तो आता ना पाहिजे मग मी सांगत असतो आमच्या दिंडी ते माणूस हरिपाठ म्हणतो महाराज दिन देवाची द्वारी हो भा आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणत दिंडीतले लोक लय विचित्र भारत बाबा बाबा 19 वर्षापासून मी दिंडीत आली तो रेतीच्या गाड्या भराव पण दिंड्या काढून संध्याकाळी दिंडी टेकली 10-12 मला जमवतात येणा मा कांगवातवारला तिनं मा आरथा फोडला येणा माई पिची तुडीली नको रे बाबा नको एक दिवस माझी गाडी खराब झाली ज्या गावात कीर्तन त्याला मी फोन केला म्हणलं मी काय येऊ शकत नाही माझी गाडी खराब झाली तिकून माणूस मला काय म्हणतो तू सोपाऱ्या कशाला घेतो असतो सोपाऱ्या अरे म्हणलं मी का बाजावाला आहे का काय मी म्हणलं माझी गाडी खराब होती मला काय म्हणतो एकटीने नका मारायला लागला का म्हणलं तो आहे पाय पडतोय बाबा काही बोलू नको पण फाटीवर गाडी ठेव आणि मी फाटीवर गेलो त्याने मला गाडी कोणती पाठवली राजदूत रॉकेलवरली माणूस पाटला तो आता ना त्याने मला धोतरून ते पाहिलं मला काय म्हणतो मारत तुम्ही चेक काय अरे मी म्हणलं मी चे बाबा गाडी चालू कर मंडपात लोक बसले गाडी चालू कर म्हणलं ते मला काय म्हणतो मला डबलची देत नाही मला आता काय मग मी म्हणलं मी चालितो तू बाई आम्हाला साऱ्या तयाऱ्या ठेवा लागत मी गाडी चालू केली तो बसला त्याला म्हणलं तुमच्या भागाचे खड्डे सांगाय बाबा गाडीला फोकसच नाही ना आणि गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसना थोडं असं निघतो माग काही दिसना आणि तो मला म्हण तुम्ही जे कामरा इतका खड्डा आला बाबा आणि त्यांनी केलं सुरू खुंग खुंग गाडी आदळून पुढे गेले मग तो विठाला विठाला कशाच कसं आहे माझं आता कधी कधी विनोद होऊन जातो आणि महाराज कसं आहे बरं का आणि कीर्तनात 2 तास बसल्यापेक्षा अर्धा तास 1 तासच लोक बसले पाहिजे फ्रेश पाहिजे नाही माणसं लोक काही माणसं म्हणते कीर्तनात असे रडवले कशाला रडवतो घरी का कमी रडू येतं का माणसं इथं फ्रेश व्हायसाठी कशाला रडवतो नाही असे फ्रेश झाली पाहिजे माणसं नाही तर मग काही माणसं कीर्तन विकून जाताना हालाना डोलाना बोलाना केला का काय ते काळा काय आपलासा देव करून घ्या म्हणले महाराज आमचा देवाचा परिचयच नाही बरं काही हरकत नाही भाऊ समजा तुमची इथं 4 एकर जमीन आहे इथं आणि पलीकडं मध्ये दुसऱ्याची 4 एकर आहे आणि पलीकडं पुन्हा तुमची 4 एकर आहे समजा बरं नाही तर म्हणता कीर्तन धरू ती मायनावर करतोच म्हणा आता इकडचे 4 एकरमध्ये विहीर खाल्ली पाणी लागलं भरपूर हां लाईट ओढली 3 फेज सिंगल फेज नाही आकडा टाकून नाही मीटरमधून घेतली आता पाणी भरपूर आहे काय नाही काही म्हणतात ते कसं आहे आता हे बघा कोणाला गायन आवडतं कोणाला विनोद आवडतो कोणाला वेदांत आवडतो कोणाला काय आवडतं काही ठिकाणी आता काही सकाळी म्हणते नाही कुठं लवं तर ते खेळ पैठणचं होतं काय कोण कीर्तन बरं सांगितलं पण नाही का बरं अरे नाही रे बरं सांगितलं बाजूला काय म्हणतो उताडा आला किती काही पडले हे बघा गाणारे जर हुशार असले महाराज जर अडाणी असला तर गाणारे येड्याने करीत असते आणि महाराज अडाणी असला म्हणजे महाराज जर हुशार असला गाणारे अडाणी असले मग महाराज येड्याने करतो आणि आपण दोघं अडाणी असले मग पाखोदाला येड्याने करतो आपण सारेच अडाणी असले मग पाटलेली येड्याने करते हे जातीन बिड्या पिऊन पुन्हा येऊन बसते खरं आहे का नाही घरी पाहुणे आले का बैले हे बघा गावजवळ आलं की बैल येड्याने करतात घरी पाहुणे आले की पोर येड्याने करतात आणि माहेरचं कोणी आलं बाय येड्याने करतात सगळं आवडत विठाला 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 भरपूर पाणी लागलं मग
मग या शेतातून त्या शेतात पाणी न्यायचं तर तुम्ही कशाने भांड्याने नेऊन टाकणार का आता? मग काय करणार? पाईपलाईन करणार. मग एकच पाईप भेटून का इथून तिथपर्यंत 20-20, 25-25 फुटाची खेड्या भेटतील, पीच भेटतील. मग त्याला काय करावं लागेल तुम्हाला आता? सोलर चेन लावून पॅक करावं लागतं. आता सोलर चेन कोणत्या पाईपाला लागतं? प्लॅस्टिकची लाईन असेल तर. आता पहिल्या पाईपलाईन जर लिकेज झाल्या तर मग इकडे 10 फूट आणि इकडे 10 फूट खांदावं लागतो. त्याला स्पेस निर्माण करावं लागतं. त्यावेळी तो जॉईंट बसायचा. आता त्याला टेक्नॉलॉजी निघाली कोणती? एक RR नावाचा पीस निघाला. RR फक्त इकडून इकडे 2 फूट लोटायचं आणि इकडे 1 फूट घ्यायचं फक्त, बस, नो लिकेज. तसं एक युनियन नावाचा पीस आहे बघा हार्डवेअरमध्ये. युनियन म्हणजे कसे दोन्ही बाजून मोकळं असतं ते. एकाच्या पाईपाला टेप लावून इकडे एकदा बसवलं आणि एकाच्या पाईपाला टेप लावून इकडे बसवायला लागलं का ते 2 पाईपाला जवळ घेऊन येतो. मग 2 पाईपाला एकत्रित कोणी आणलं? युनियननी. तसा देव आणि जीव दोघांना एकत्रित आणण्याचा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात. आता संताकडे जायला हरकत नाही. विठाला विठाला महाराज तू म्हणले आम्हाला सुख पाहिजे का? आम्ही तुमच्याकडे आलो. तू म्हणता सुख देवाजवळ आहे. म्हणजे आमचा देवाचा परिचय नाही. आता देव कोणाकडे म्हणतात? संताकडे. आणि संताकडे देव भेटेल याची काय गॅरंटी? आता सकाळपासून आम्ही तुमच्या मागे फिरतो पण आता याला गॅरंटी आहे. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय धरावे, संताचे ते पाय धरावे, संताचे ते पाय. हरिप्राप्तीची उपाय धरावे, संताचे ते पाय धरावे, संताचे ते पाय धरावे, संताचे ते पाय. हरिप्राप्तीची उपाय, प्राप्तीची उपाय धरावे, संताचे ते पाय धरावे, संताचे ते पाय धरावे, संताचे ते पाय. हरिप्राप्तीची उपाय, प्राप्तीची उपाय धरावे, संताचे ते पाय संताचे पाय धरावे, संताचे ते पाय. उपाय हरीच्या प्राप्तीचा उपाय धरावे संताच. गोड गाणारी माणसं महाराज वातावरण तर. आणि काही मोठमोठ्या सप्त्यात एक वाजवणार दोन्ही अगदी मृदंग महावीर हुशार माणसं आहे. काय म्हणतात महाराज? उपाय हरीच्या प्राप्तीचा पाय धरा संतांची. म्हणले महाराज तरी आम्हाला शंका येते का? तुम्ही आम्हाला म्हणजे सुख पाहिजे का? आम्ही तुमच्याकडे. तुम्ही म्हणता सुख देवाकडे. आमचा देवाचा परिचय. देव कोणाकडे? संताकडे. आणि मग तुम्ही कोण आहे? संत. मग आम्हाला जर तसं म्हणलं आम्ही तुमच्याकडे चला तुम्ही इतकं फिरायची काही गरज होती का? तो कोबरा म्हणतात तुम्ही चुकलात का? मी संत नाही. तो कोबरा तुम्ही जर मला संत म्हणता असले पण मी संत नाही. आणि मी म्हणतात नाही देवाकडे संताकडे देव भेटतो. मी कशाला म्हणू? मग कोण सांगतं? संत विने प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, देती ग्वाही ऐसे वेद. संत विने प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संत विने प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही. संत विने प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती. संता विने प्राप्ती नाही ऐसे वेद. वेद सांगतात आम्ही नाही सांगत. म्हणले महाराज आता वेदाचं प्रमाण आलं. आता आम्ही प्रश्न विचारणार नाही. आणि जो वेदाचं प्रमाण आलं त्याच्या पुढे जर बोलायचा प्रयत्न जर केला तर त्यांनी कळसावर घर बांधलं समजा. आता आम्ही प्रश्न विचारणार नाही. पण का हो महाराज आम्ही संताकडे कसं जाऊ? विचारलात प्रश्न. काही माणसाचं उत्तर सांगू तर प्रश्न तयार असतो. आणि गुले महाराज काही माणसं काही कामं करीत नाही, नुसते फाटे फोडीते. दिंडीत बी काही माणसं कामं नाही करीत, फाटे फोडीते. कामं करण्याचे 3 प्रकार. एक सांग काम्या, एक निकाम्या आणि एक वाढ काम्या. सांग काम म्हणजे जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. सांग काम कसं होतं माहिती का? समजा नवीन घरातून आली आणि ती जर MA फर्स्ट क्लास असली मग तिला घरातला कुठला अनुभव नसतो
तिची सासू सांगायची सखूबाई मी तर दूध ठेवलेलं मी ठकोबाईची चहा घेऊन ये, मांजरी पिऊन देऊ नको. पिऊन बरं आहे. आणि सासूबाई तिकून चहा घेऊन ती कुत्री दूध पिती. ती नाही तुला काय सांगितलं का तुम्ही मांजरी पिऊ देऊ नका म्हणजे मी कुत्री प्याय ना का हे काय म्हणते सांग का मी आणि काही नी कामे राहते आपण म्हणा महाराज बोलून आण बरं महाराज घरी नसले तू ते घरीच राहते कुठे गेले असले तू अरे ते कुठंच जात नाही आणि तिथं कुत्रा असलं तर हे नी कामे आणि काही वाढ कामे सांगितल्यापेक्षा जास्त आगाव एक काम सांगत होता 10 कामं करून बसत. आमच्या गावात एक मथरी मारायला लागली बरोबर आमच्या गावात म्हणजे आमच्या गावातली म्हणले लोक हसायला लागले. हा बरे म्हणजे आमच्या गावातल्या मरून द्या तुमच्या राहू द्या साऱ्या. एक मथरी मारायला आली मग तिथं 10-12 माणसं जमली होती आणि तिथून डॉक्टर चालली. ते डॉक्टरने पाहिलं ते म्हणले माणसं कम जमले ते म्हणली म्हातारी मारायला लागली राव बेशुद्ध पडली. ते डॉक्टरने त्या म्हातारीची नाडी पाहिली ती म्हणली म्हातारी अजून 6 महिने राहती पण हिला काय म्हणजे आष्टीमध्ये एक मेडिकलमध्ये एक गोळी भेटती म्हणले तेवढी कोणीतरी हुशार माणूस पाठवून घेऊन जा मी चिठ्ठी लिहून देतो. मग त्यांनी एक हुशार माणूस पाहिलं आणि ते पाठवलं. त्याने तिथं गेली गोळी घेतली आणि येता कपडा घेऊन आलो. त्याने गोळी कपडा काय ते मला जाऊ तर राहिलं गोळी खायली मेली तर पुन्हा कपडा नाही म्हणजे आगाव काय लोक आहे. एका माणसाची रात्री झोपीत दाढ दुखायला लागली मागची त्याला झोपायची आणि ह्या अंगावर त्या अंगावर ह्या अंगावर त्या अंगावर. ते सकाळी उठलं पहिलं डॉक्टर गेलं मग डॉक्टर साहेब या दाढीने मला झोपायची येऊ दिली नाही गेलं पहिलं काढा राव. ते म्हणे आज सुट्टी आहे म्हणजे डबल पैसे देतो पण काढा आणि ते म्हणे मग झोप. डॉक्टरने त्याला खाली झोपलं त्याची मागची जरा दुखत होती ना त्याला भुलीचं इंजेक्शन दिलं त्याच्या आली काढल्या 3 दाढी काढून त्याच्या हातात. ते डॉक्टर साहेब माझी मागची दाढ दुखत ना कम काढल्या ते म्हणे ते पलीकडल्या दाढीत हात घाला जागा करतो म्हणे. काय माणूस आहे किती कुटाणा झाला तो. जसं तुकोबा म्हणतात बाबा हो तुम्ही फाटे फोडूच नका तुम्हाला पाहिजे का तर कोणते का होत नाही खऱ्या प्रकारे जा तुमचा फायदा होणार अभंगाच्या पहिल्याच्या. संत समागम एखादी परी संत समागम एखादी भावेदांचे द्वारे हा भावेदांचे द्वारे हा भावेदांचे त्यांचे द्वारी शिवानं याती होणे राहावे संत समागम एखादी परी. पण संत कोणाला म्हणायचे
संत या शब्दाचा जन्म सत या शब्दातून झाला. कारण संत म्हणजे हा शब्द पहिला सत लावायचा. तो सत शब्द सत बोलला, तो सत शब्द सत वागला, सत बोलून सत वागून सत्याचा तिलक तयार झाला. अनुस्वार ज्यांच्या कपाळावर लागतं त्याला म्हणतात संत. आणि आशेची संगती का कोणत्या का होत नाही प्रकारात. दोन व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. काही माणसं कधी भेटू द्या, कुठेही भेटू द्या, फायद्याचंच बोलतात. काही माणसं कधी भेटू द्या, कुठेही भेटू द्या, तोट्याचंच बोलतात. काही माणसं कधी पहा असे फ्रेश असतात. आणि काही माणसं कधी पहा कपाळावर आड्यात. काही माणसांनी जर जे हरी घातला तर 3 दिवस करमत. काहीच्या जे हरीने 3 दिवस मळमळ होत. त्यांना फक्त भाजनावाला दिसले पाहिजे. कोठाय खेळ काय साचा आणि मवाळ मिथल्याने रसाळ शब्द दैश कल्लोळ अमृताची किंवा बोलायसा बोले जेने बोले किंवा मुखी अमृताची देह देवाचे गोड बोलाव माणसाने. काही माणसं भेटूच नाही. विंचू भेटला पाहिजे भाऊ. हप्त्याला, महिन्याला, वर्षाला कधीच नाही. तुमचा रोड आडीला काय त्याने. विंचू रोड आडीत नाही. हां पण विंचू इथं सगळ्याला डसला असेल असं काही नाही. पण सगळ्याला माहिती आहे विंचाच्या अंगात अमृत आहे. विंचाच्या अंगात काय विष हे सगळ्याला माहिती आहे. बरं विंचाच्या अंगात आहे का नांगीत आहे? बरं पूर्ण नांगी भरली की विंचाची नाही. नांगीचं फक्त वरचं टोक. कोणाचं? आणि माणसाचं. विंचवाची नांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी हा विंचवाची नांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी कैसा दुर्जन सर्वांगी कैसा दुर्जन सर्वांगी हा विंचवाची नांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी हा विंचवाची विंचवाची नांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी. कसा आहे आनंद आहे मला. राहू काय काला होतो हे म्हणते राय तू काय मागणं पुढं फोपाटा उड. होय भाऊ तुमचं काय म्हणणं राहू का? हे म्हणतात तू राहतो माका ड्रेस घेऊन जातो का? विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी मर्दांशी माणसं भेटू नये आमचे बाबा सांगायचे. तू का म्हणे नको कयाचे दर्शन तू का म्हणे नको कयाचे दर्शन क्षण नको तयाचे अशी माणसं भेटू नये. चला जाऊ दे आपण विहिताकडे वळू. आणि काही माणसं सहज जरी भेटले तर सहज बोलणे. तुम्ही पैठणला आले कधी? पैठणला नाथबाबाचं दर्शन घेतलं. नाथबाबाचं दर्शन घेतलं का पलीकडे निघतो दत्त मंदिर आहे. आणि दत्त मंदिराला प्रदक्षिणा मारतो आणि तिकडे तोंड करून दर्शन करतो. तिकडं काय तुम्ही पाहिले लोक? तुम्ही लिहिलं आमचे. मी एकादशी दिवशी एका माणसाला विचारलं इकडं काय रे? तेव्हा हे लोक पाठवून मी पडतो तुला काय करायचं? हे वा वा आनंद वाटला. लय गुळकुडे
आज तुमच्या जवळून नेला ना त्या दिवशी ते काठी पिंपळगावला माग तो चोपदार होता ना मग ते मी म्हणलं माणसाकडे ध्यान ठेवा त्यांच्यात टंगडी खालून कुत्रं गेलं मी म्हणलं तुम्ही काय पाहता म्हणलं तुम्ही काय पाहता तुम्ही गुळ सांभाळा नाही तर द्या वाटून तुम्ही त्यांना म्हणजे मी राहतो म्हणजे मी कोरडा पडतो ते गुळ हाणते त्याला आपला विषय चालला होता की ते दत्त मंदिर तर तिकडे गाडेश्वराचं मंदिर आहे बा म्हणजे लोकांचं मोगून पार मारतं त्या 14 जानेवारीला मी नाथबाबाच्या मंदिरासमोर उभा होतो आणि त्या बाया चालल्या मकर संक्रांतीचं वाण द्यायला नाथबाबाला त्या 10-12 जणी घोळक्यात चालत आहेत ना तर एक जणी ताटाला धक्का लागला आणि ती ताट पडलं खाली तिनं वरचं वाण उचललं ती गेली निघून बाकीच्या महिलाला वाटलं इथं काय आहे का कोण दुपारा 12 वाजता इतका गंध झाला तिथं काय मोगून पार मारते लोकांचं मार तिथे गाडेश्वराचं मंदिर आहे आणि गाडेश्वराच्या मंदिराच्या वरच्या बाजूला भुयार आहे आणि तिथून नाथ रात्री दौलताबादला जायचे कशाला गडाचा हिशोब नाथबाबाकडे होता त्यावेळी ते नाथबाबा PhD केलेली MA फिलॉसॉफी 1 पैशाचा घोडा होता जे दुपारी नाथबाबा बसले तर 12 वाजता नाथबाबांनी 2 वाजता टाळी वाजवली सापडला स्वामी म्हणले काय म्हणले 1 पैसा स्वामी म्हणले ज्यांच्या जीवनात 1 पैशाचा घोळ सहन होतो त्यांचं जीवन किती निष्कलंकित असावं क्या बात तुम्हाला दत्तात्रयाची भेट करून देतो म्हणले कधी उद्याच आणि खुलताबादला भद्रामारुतीच्या डाव्या बाजूला शुलीभंजन पर्व होते तिथे एक शिळा आहे बघा त्या शिळेचा आवाज येतो टाळासारखा पखोदासारखा त्याच्यावर बसले म्हणजे नाथबाबाला भेट द्यायची पण ते भगवान दत्तात्रय आले पण ते बैराग्याच्या वेशीत आले भिकारी होऊन आले नाथबाबा म्हणले तर देवाची ओळख करून देतो म्हणले भिकारीला घेऊन आले अशी मळकी धुळी होती त्या मळक्या धुळीत हात घातला आणि शिळे तुकडे काढले आणि कटोरीत टाकले त्या कटोरीत दूध काढलं कुत्रीचं आणि असा काला बनवला नाथबाबा म्हणले अरे 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 तुकडे शिळे दूध कुत्रीचं नाथबाबाला श्रीमंत होते महाराज सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा श्रीमंत होते ते म्हणले जाऊ द्या पण त्यांनी गपचिप जेवा ना नाथबाबा म्हणले या ना जेवायला नाथबाबा म्हणले मला उपवास राव आणि लोकाला पहा महाराज भूक नसली की उपवास धरतील लोक दिंडीत पहा तुम्ही चांगला निळा असला का 3दा आणतील आणि बरोबर नसलं मला भूक आहे राहतो मला उपवास आहे किळस आणते किळस मला आमचा एक दोस्तानी फोन केला त्या दिवशी मला म्हणे वाघ महाराज घरीच काय म्हणलं हा आता मला कीर्तन नव्हतं त्याने आपल्याला उद्या जालन्याला जायचं मला काय आला म्हणलं पोरगी पाहायला मी म्हणलं तुम्ही तुमचं जा ते एखादा महाराज बरा राहतो मी संग मला काय मग बळी देतो का तिथं मला नेलं ना त्यांनी त्या समोरच्या हॉलमध्ये बसले कोणी बिडी पे कोणी सिगारेट पे मी काय बसतो त्यांचा दूर आणायला संगतीचा परिणाम मग कोणी ओळखी जात नव्हती घरातली मावशी स्वयंपाक करीत होती मी तिच्या संग गप्पा मारला गेलो मग आता ती करीत होती शिकरण तुमच्याकडे शिकरण करते ना केळीचं आणि तिला झाली ती सर्दी मग तिच्याकडं ध्यान होतं तिच्याकडून कसा तरी तो कार्यक्रम हुकला आणि तिच्याकडून तो माल त्याच्यात पडला आणि म्या तो पण मी म्हणलं ज्ञान देवा मौन सदा जपे धरोनी श्रीहरी अरे म्हणलं लोकांची एकाची लग्न व्हायना म्हणलं गरीबाचं जमलं तर आपण सांगितलं मोडन मी आपलं शांत बसलो आणि स्वयंपाक घरी ती मावशी काय म्हणती हे घ्या जेवून घेवलं मावशी मला उपवास आहे ती मला काय म्हणती तुम्ही महाराज आहे का म्हणला हा मग तुम्हाला उपास आहे का म्हणला हा मग नुसतं शिकरण खाता का महाराज मला मी म्हणलं मला निरंकार तसे स्वामी म्हणतात मला निरंकार उपवास आहे नाथबाबा म्हणतात स्वामी म्हणले एक तर गुरुचा प्रसाद घ्या एकच घास घेतला एवढंच नाही ते जेवून हात धुतलेलं पाणी सुद्धा नाथबाबांनी पिऊन घेतलं असा चेहरा खोलला नाथबाबाचा महाराज तो चेहरा कोणाचा आहे भानुदासाचे कुळी महाविष्णू क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर सहजासहजी गाठ पडते जाऊ वेळ संपलेला आहे मी का चालू द्यायचं का किती वाजेपर्यंत सांगायचं 11 वाजले ना हे म्हणतात तू आता गेला तरी मला काही गेलं जाऊ द्या सहज गाठ पडते महाराज म्हणून मला ते म्हणले महाराज त्या संतांच्या द्वारात काही साधना करावी लागेल का
तर तिथं साधना करायची गरज नाही महाराज, तिथं साधना चालूच असते महाराज. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम होईल श्रवण, होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. गडेल भोजन उचिटाची उचिटाची उचिटाची, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. हे संतांच्या द्वारात महाराज. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन ते सदा धन धन ते काळ, धन धन ते काळ, धन धन ते काळ. भजन चालू असतं. चालू द्या. गौरंग महाप्रभू भजन म्हणलं आणि त्यांच्या दिंडीत दुसऱ्या दिंडीतले लोक येऊन नाचायची महाराज. एकदा असं ते भजन म्हणायला लागले आणि एक येवन हरिदास नावाचा माणूस भजनात डोलायला लागला. ते म्हणले आमच्या दिंडीतला तू नाही, आम्ही तुला मारू. म्हणले मारा काय मारायचं. त्यांनी त्याला इतकं मारलं, बेशूत केलं, त्याचे पाय बांधून त्याला पाण्यात फेकलं. पुढे माश्याला जाळं लावलं, जाळ्याला ते अडकलं, त्याच्यावर पुन्हा उपचार केला घरी नेऊन. त्याचं पुन्हा भजन सुरू झालं. ते म्हणले इतकं भजन म्हणतो ना, तरी इतकं मारलं तरी भजन म्हणतो. दुसरा पर्याय निवडला कोणता. एक विरांगणा नावाची वेश्या पाठवली आणि हरिदासाच्या तपश्चर्याचा भंग करा. हरिदास भजन करतो आणि ती गाणे गाती, नाचकाम करते. हरिदासाने डोळे उघडले. काय म्हणणं आहे बाई. ते म्हणजे तुम्ही माझे व्हा. काही हरकत नाही, माझं भजन संपलं तुम्ही या. तिला वाटलं 2 तासानं भजन संपलं, भजन चालूच. ते म्हणे या बाय दुपारात जाते म्हणे, उद्या भजन चालूच. ते म्हणे मग दुसरे मग म्हणे आता सकाळीच जाते, तरी भजन चालूच. एक दिवस तर म्हणे मी पहाटच जाईन. आणि पहाटे जी बाई लवकर उठती त्याचा एक फायदा आहे, केर दुसऱ्या दारात लावता येतो. नाही का. जी बाई सकाळी लवकर ती झाडत पद्धत पाहिली तुम्ही, काही इकडं काही तिकडं सगळ्याच्या आधी आटपलं. ज्याला केर दुसऱ्या दारातलं. 1 2 3 4 दिवस झाले. 5व्या दिवशी भगवंतांनी चेतना निर्माण केली. विरंगाने नरकाला जाशील, जे साधना केलेली म्हणे आत्मा भेटला, घे कल्याण करून गेली. हरिदासाचे पाय धरले महाराज. फार मोठी साध्वी म्हणली. तेथे रामनाम आणि उचिष्टाचं भजन म्हणजे संतांच्या मुखातलं नामस्मरण. पण तिथं नियम अजिबात नाही म्हणले. कमरी बटीक सेवेचा सेवक, कमरी बटीक सेवेचा सेवक, कमरी बटीक सेवेचा सेवक, कमरी बटीक सेवेचा सेवक. दीनपणे रंग दे भले, दीनपणे रंग दे भले, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. दीनपणे रंग दे भले, दीनपणे रंग दे भले, दीनपणे रंग दे भले, राम राम नाम होईल श्रवण, भले राम नाम होईल श्रवण. कामारी व्हा, बटीक व्हा, सेवेचे सेवक व्हा. कामारी म्हणजे काम करणारा, पुजारी म्हणजे पूजा करणारा, आणि मापारी म्हणजे माप करणारा. तसा म्हणजे कामारी व्हा. बटीक म्हणजे मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणारा, आणि सेवेचा सेवक. आपण जर सप्ताह केला ना, आपण जर म्हणलं हा सप्ताह आम्ही केला तर आपण सेवेचे स्वामी. पण हा सप्ताह माऊलीच्या कृपाशीर्वादाने आमचा सेवेचा. आणि दिनपानाने भक्ती करा महाराज. दिनपानाने जर भक्ती केली तर देवाकडे जायची गरज पडत नाही बरं का. हो महाराज बाबा, आपल्याला देवाकडे जायची गरज पडत नाही.
सुखी येतो घर नारायण 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 नलगती सायात जावे वनंत रहा सुखी येतो घर नारायण नलगती सायात जावे वनंत रहा सुखी येतो घर नारायण नलगती सायात जावे वनंत रहा सुखी येतो घर नारायण नलगती सायात जावे वनंत रहा सुखी येतो घर नारायण 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 न लगती सायाच शबरीने काय केलं मला जप 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 मेरे राम जे का पावन होगा शबरी की कुटिया जप मेरे जप काय नाही मला भजन केलं फक्त यादव उर्मटपणाने गेलं संपूर्ण कुळाचा नाश झाला पाहिजे मला जास्त भावात लांबायचं नाही वारकरी संप्रदायाने आपण मन पटलेले महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातवर कर भगवंताचं नामचिंतन लाईटच गेली काही हरकत नाही माणसं माणसं आपापल्या हातवर करा माणसं माणसं राहू दे मी येतो चहा घेऊन विठोबार रकुमाई गोपार कुमाई हरी हरी गोपार कुमाई गोपार कुमाई कुमार गोपार कुमार गोपार कुमाई जय गोपार कुमाई गोपार घ्या बरं का राहिलेत नाही ते घेतो कोणते आपल्यापेक्षा महिला मंडळ हे बघा म्हणले महाराज संतांच्या द्वारामध्ये किती टक्के सुख भेटणार तरी आता जास्त वेळ घेत नाही टक्केवारी सांगायची गरज नाही कारण विश्वामित्राकडे 60,000 तपश्चर्या होती त्यांनी 1,000ची पुण्य वशिष्ठाला दान केली वशिष्ठाने सत्संगतीचा अर्धाक्षण दान केला दोघांचा झगडा लागला ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेव म्हणले भगवान विष्णूकडे जा भगवान विष्णू म्हणले भगवान शंकराकडे जा आपल्याला पाहिजे सुख सुख कोणाकडे देवाकडे देव कोणाकडे संताकडे माझे भक्त गाती ज्याचे नारदा मी उभा तेथे आणि आपले वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी कोण भगवान शंकर एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव आणि भगवान शंकर भजन रामकृष्ण वाचा भाव हा आत्मा तो शिवाचा भजन करी महादेव रामपूजी सदाशिव ते म्हणले तुम्ही तर भजन म्हणता आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या ते म्हणजे काय म्हणजे सत्संगती जास्त का तपश्चर्या जास्त म्हणजे तुम्हाला अजून सत्संगतीचं महत्त्वच कळत नाही का मग शेटनारायणकडे जा तपश्चर्या पाहिजे शेटनारायणच्या डोक्यावर पृथ्वी ते म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर द्या शेटनारायण म्हणले घरचं झालं थोडं नाही आहे ना झाडं घोडं मग आत मला व्हायना शेजारी म्हणते मग आकम तळून खायनं त्याच्या डोक्यावर वज आहे ते म्हणजे माझ्या डोक्यावर वज हलकं करा ते म्हणजे कशाने याला पुण्यदान करावं लागते तर विश्वामित्राने हात जोडले म्हणले माई साहेब 59,000 तपश्चर्या तुम्हाला दान करतो पृथ्वीमाता MM मध्ये आले नाही MM वशिष्ठ गेले पृथ्वीमातेला हात जोडले माई साहेब माझ्या तपश्चर्या घडलीने पण एक क्षणाची सत्संगती अर्धाक्षण दान केला राहायला अर्धा भाग तुम्हाला दान करतो बाजूसारखा पृथ्वीमाता सरकन सारखा अर्धाक्षण घडतात संतांची संगती तिने होय शांती महत पापा तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती म्हणे सुख सर्व त्या संगती म्हणे सुख सर्व त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती म्हणे सुख सर्व त्या संगती म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची घडेल पंगती संताची ते राम नाम होईल ते राम नाम होईल गती संताचिया घडले संगती संताचिया होईल श्रवण जय राम होईल श्रवण घडेल भोजन
कामारी बटीक सेवेचं चौक दिन रंगती ते भले तुका म्हणे सर्व चौकत्या संगती घडेल पंगती संतांची ते रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिताचे सजन वैभव अभंगाचा पूर्ण भावार्थ सुटलाच असेल असं माझा काही दावा नाही. या भंगावर एखादा वक्त आणखी काही बोलता येईल बनसाकाची बुद्धीला झेपलं बोलण्याचा प्रयत्न केला. मनुष्य हा चुकीचा पुतळा चुकीचे शब्द असतील माझ्या पदरात टाका. जे बरोबर असे गुरुनाम गुरुरी आहे निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीताभवन नाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा चाळून की मंजूर बोलवतो शिवानी शिकवितो धनी वेगळाची. या नेमापर्यंत काय बरोबर गुरुचा प्रथम ग्रहण करा झालेली सेवा भगवत चरणी माऊली चरणी भगवान शंकराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली.